हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे शेवटचं वचन. पुण्यातील एक नामांकित कुटुंब, देशमुख कुटुंब. घरात लगबग सुरू होती. आकांक्षा देशमुख, 24 वर्षांची, सुंदर, हुशार, थोडी लाजरी पण जबाबदार मुलगी. तिचं लग्न ठरलं होतं अभिजित पाटीलशी. अभिजित पुण्यातील एक प्रसिद्ध आर्किटेक्ट. साखरपुड्याला फक्त 2 महिने झाले होते आणि उद्या लग्न. घरात पाहुण्यांची गर्दी. हसणं, खेळणं, नाच-गाणं सगळं रंगात आलेलं. पण त्या आनंदात एकच व्यक्ती फार शांत दिसत होती. आकांक्षाचा मोठा भाऊ सागर देशमुख. सागर 28 वर्षांचा, IT कंपनीत काम करणारा. आकांक्षावर त्याचं प्रचंड प्रेम. आई-वडिलांनंतर तिची प्रत्येक जबाबदारी त्याने घेतली होती. पण गेल्या काही दिवसांपासून सागर काहीतरी अस्वस्थ, बेचैन, सतत विचारात हरवलेला दिसत होता. लग्नाच्या आदल्या दिवशी रात्री 11 वाजता अभिजित देशमुखांच्या बंगल्यावर आला. लग्नाच्या तयारीसाठी काही बदल सुचवायचे होते. आकांक्षा आणि अभिजित थोडे गप्पा मारत होते. सागर देखील हॉलमध्ये होता, पण तो काहीसा टेन्शनमध्ये वाटत होता. रात्री 11:30च्या सुमारास अभिजित निघाला. कोणी विचारलं, "रात्री एवढ्या उशिरा जातोयस?" तो हसत म्हणाला, "अरे अजून थोडं काम आहे, उद्या भेटू." पण दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता पोलिसांचा फोन आला. अभिजितचा खून झालाय. बंगल्यात शोककळा पसरली. आकांक्षा धक्क्यात होती. लग्नाच्या स्वप्नांचा एका क्षणात चुराडा झाला. पोलिसांनी तपास सुरू केला. अभिजितच्या गाडीतून त्याचं प्रेत सापडलं होतं. त्याच्या डोक्यावर जोरात मारलेलं आणि त्याचं घड्याळ, पाकीट, फोन गायब. सुरुवातीला पोलिसांना वाटलं लूटमार झाली असावी, पण जेव्हा CCTV फुटेज पाहिलं धक्का बसला. गाडीतून उतरून अभिजितशी भांडणारा आणि त्याला मारणारा दुसरा कोणी नसून सागर देशमुख होता. पोलिसांनी लगेच सागरला ताब्यात घेतलं. आकांक्षाने सागरकडे पाहिलं. डोळ्यात अश्रू, राग आणि धक्का सगळंच एकत्र होतं. "सागर दादा, तू असं कसं करू शकतोस? तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस." सागर शांत होता. फक्त एवढंच म्हणाला, "आकांक्षा, तुला वाटतंय मी तुझं आयुष्य नष्ट केलं, पण मी ते वाचवलंय." ही वाक्य ऐकून सगळे थबकले. पोलिसांनी विचारलं, "मग सांग, का केलास खून?" सागरने सुरुवातीला काही बोलले नाही. पण शेवटी जेव्हा त्याने सत्य सांगितलं, सगळे थक्क झाले. 2 महिन्यापूर्वी सागरच्या ऑफिसमध्ये एक अनोळखी माणूस आला होता. तो म्हणाला, "तुझी बहीण अभिजितशी लग्न करणार आहे, बरोबर? पण तुला माहिती आहे का तो कोण आहे?" सागर गोंधळला. त्या माणसाने त्याला काही फोटोज, काही डॉक्युमेंट्स दिली. त्यात उघड झालं, अभिजितच्या कॉलेजच्या काळात 3 मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. त्याने एका मुलीला खोटं प्रेमाचं आमिष दाखवून तिचे व्हिडिओज बनवले होते. त्या मुलीने आत्महत्या केली होती. 2 मुलींनी पोलिसात तक्रार द्यायचा प्रयत्न केला होता, पण अभिजितच्या पैशाने सगळं दडपलं गेलं होतं. सागर विश्वास ठेवायला तयार नव्हता. त्याने स्वतः खाजगी तपास केला आणि अभिजित खरंच गुन्हेगार असल्याचं स्पष्ट झालं. याहूनही मोठा धक्का तेव्हा बसला, जेव्हा त्याला कळलं की अभिजित अजून एका मुलीच्या मागे लागलेला होता आणि ती मुलगी होती आकांक्षा. सागरसमोर 2 पर्याय होते. 1. लग्न थांबवून सगळ्यांना सत्य सांगणं. 2. किंवा शांत राहून आकांक्षाचं आयुष्य नरकात ढकलणं. त्याने अभिजितशी चर्चा करण्याचं ठरवलं. लग्नाच्या आदल्या रात्री तो त्याला भेटला. सागरने विचारलं, "अभिजित,
तू आकांक्षाशी लग्न करून तिचं आयुष्य का उद्ध्वस्त करतोयस? अभिजित हसला आणि म्हणाला, सागर, मला पैशासाठी, प्रतिष्ठेसाठी हे लग्न हवंय. आकांक्षा माझ्यासाठी फक्त एक स्टेप आहे, काही जास्त नाही. ही वाक्य ऐकताच सागरचं रक्त सळसळलं. दोघात भांडण झाली आणि रागाच्या भरात सागरने त्याला जोरात ढकललं. अभिजित डोकं दगडावर आपटून जागीच मरण पावला. सागरने पोलिसांसमोर सगळं कबूल केलं. त्याचं म्हणणं होतं, मी गुन्हा केला हे मला कळलं, पण मी गुन्हेगाराला थांबवलं. पोलिसांसाठी हे प्रकरण गुंतागुंतीचं होतं. पुरावे सागरविरुद्ध होते, पण त्याच्या हेतूला समर्थन देणारी माहितीही होती. शेवटी कोर्टात केस गेली. न्यायालयाने सागरला गैरइरादतन खून या कलमानुसार 3 वर्ष शिक्षा सुनावली. 3 वर्षांनी सागर तुरुंगातून बाहेर आला. आकांक्षा त्याला भेटायला आली. डोळ्यात पाणी पण चेहऱ्यावर शांतता होती. दादा, मी तुला माफ केलंय. तुझ्यामुळे मी आयुष्याचं सर्वात मोठं संकट टळलं. आज मी स्वतंत्र आहे, सुरक्षित आहे तुझ्यामुळे. सागर हसला, तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, आकू, मी जे केलं ते तुझ्यासाठी केलं. आता तुझं सुखच माझं खरं वचन आहे. आकांक्षा पुढे जाऊन आपलं आयुष्य नव्याने सुरू करते. सागर देखील समाजासाठी काम करण्याचा निर्णय घेतो. अशा मुलींच्या हक्कासाठी ज्यांचं आयुष्य अभिजितसारख्या लोकांनी उद्ध्वस्त केलं. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.